ये रोटस ना टाईमले देवबानी 15-20 दिन ताणी दिलं होतं आणि मी गाव जायला होते. एक बाबा वावर माय बाहेर निघेनंतर त्यांनी मी बाबासले बोललो का हो बाबा घर चालणार का म्हटलं. त्या बाबांनी या वाक्यावर जी व्यथा मांडली ती व्यथा ऐका अशी होती की थायमेट खायलेव औषध पिलेव का फाशी लिहिलेव वावरमा, कारण घर जैसने बी कोटे लागत शांतता या संसाરના કાવર કાવરમાં. પીકે દખી જીવ વૈજાસ દેવબાની તાની દેલ છે અને પીક कर्ज ભરાसाठी लोक अदालतनी नोटीस येल છે. पीके दखी जीव वैजास देवबानी तानी देल છે पीक कर्ज भरासाठी लोक अदालतनी नोटीस येल છે. अरे 32 વર્ષના કુંવારા પોર્યા તોન ખૂપશી પડેલ છે ઝાવરમાં, થાઇમેટ ખાઈ લેવો औषध પી લેવો કપાशी લીલેવો વાવરમાં. उत्तम शेती कनिष्ठ होई गई, शेतकरीना जीववर मोकलासनी गरिबी पै गई. उत्तम शेती कनिष्ठ होई गई, शेतकरीना जीववर मोकलासनी गरिबी पै गई. पण अजून आमना कितल्या पिढ्या बरबाद होतीन काय माहीत या वावर नावना पावरमा, थायमेट खायलेव औषध पिलेव कपाशी लिहिलेव वावरमा. खेती प्रधान भारतमा या दोष कोणले देवो समजस नाही. मजूर, दुकानदार, व्यापारी, सावकार, सरकार, बँका, देवबा कोण चुकीन असे उमजस नाही. कवय मवय ते असं वाटस की ढोरे डाकरे बायका पोरे आणि स्वतः बी कुदी पडो लाईटना टावरमा, थायमेट खायलेव औषध पिलेव का फाशी लिहिलेव वावरमा.